पुण्याच्या इंदापूर तालुक्यात काही शेतकऱ्यांनी सामूहिक पद्धतीनं अफूची शेती केल्याचं समोर आलंय. इंदापूर तालुक्यातील न्हावी गावात हा प्रकार घडलाय आणि या घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शोध पथकानं या ठिकाणी कारवाई देखील केली आहे. अंमली पदार्थ वनस्पतींची बेकायदेशीर विनापरवाना लागवड करून उत्पादन घेऊन विक्री केल्यामुळे कमी कालावधीत तिप्पट पैसा कमवता येतो अशी धारणा आता लोकांमध्ये झाली आहे आणि यातूनच कायद्याचा भंग करून काही लोक शेतीच्या नावाखाली शेतीमालात अफू गांजा यासारख्या अंमली पदार्थ निर्मिती करणाऱ्या वनस्पतींची बेकायदेशीरपणे विनापरवाना लागवड करून उत्पादन घेत आहेत. इंदापूर तालुक्यातील न्हावी गावात खसखसची म्हणजे अफूची शेती करण्यात आली. काही शेतकऱ्यांनी समूह पद्धतीनं आपल्या शेतात ही लागवडीस बंदी असलेली खसखस म्हणजेच अफू लावलेली होती आणि गोपनीय बातमीदारामार्फत याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर वालचंदनगर पोलीस आणि LCBच्या पथकानं या ठिकाणी संयुक्तिक कारवाई केली आहे. नावेगावच्या शिवारात मक्याच्या शेतात ही अफूची शेती करण्यात आली होती. पोलिसांनी कारवाई करत 27,56,460 रुपये किमतीचं सुमारे 883 किलोग्रॅम वजनाची बोंडांसह अफूची झाडे हस्तगत करून 3 व्यक्तींना देखील ताब्यात घेतलंय. रतन कुंडलिक मारकड, बाळू बाबूराव जाधव आणि कल्याण बाबूराव जाधव अशी ताब्यात घेतलेल्यांची नावं आहेत. या तिघांविरोधात वालचंदनगर पोलीस ठाण्यात आता NPDS ॲक्टनुसार गुन्हा देखील नोंद करण्यात आलाय. यापूर्वी देखील इंदापूर तालुक्यातील पळसदेव भागात मार्च 2023 मध्ये अशा पद्धतीनं अफूची शेती करण्यात आली होती आणि पोलिसांनी या ठिकाणी कारवाई करत तब्बल 1,41,74,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत देखील केला होता. आता पुन्हा एकदा इंदापूर तालुक्यातील न्हावी परिसरात या पद्धतीच्या शेतीवर पोलिसांनी कारवाई केली आहे.